गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक शिक्षक त्याच्या गुरुकडे पोहोचला. गुरुजी म्हणाले, हे शिष्या, इकडे राहून तुला धर्मग्रंथांबद्दल संपूर्ण ज्ञान मिळाले आहे, परंतु काही महत्त्वपूर्ण ज्ञानाची प्राप्ती अजून बाकी आहे. त्याकरिता तू माझ्या सोबत ये. शिष्य गुरुजींसोबत चालत निघाला. गुरुजी त्या शिष्याला एका शेतात घेऊन गेले. ते शेत गुरुकुलापासून खूप दूर होते. तिकडे एक शेतकरी होता जो आपल्या शेतातील पिकांना पाणी घालत होता. गुरुजी आणि शिष्य हे दोघेही त्या शेतकऱ्याकडे लक्षपूर्वक बघत होते, परंतु त्या शेतकऱ्याने त्या दोघांकडे एकदाही पाहिले नाही. त्याला असे भासले देखील नाही की कोणीतरी त्यांच्या जवळ उभे आहे. गुरुजी आणि शिष्य हे पुढे चालत होते. त्याने एका लोहाराला पाहिले जो कोळसा भट्टीमध्ये घालत होता आणि लोखंड हे लाल होत होते. लोहार त्याच्या कामात मग्न होता. त्याने गुरुजी आणि शिष्य या दोघांकडे पाहिले देखील नाही. गुरुजीने शिष्याला पुढे चालत जाण्याचा इशारा दिला आणि दोघे जण पुढे चालत निघाले. काहीच अंतरावर त्याने एका व्यक्तीला पाहिले जो चप्पल बनवत होता. त्याची चप्पल कापण्याची आणि शिवण्याची पद्धत ही अचूक होती. त्या व्यक्तीने देखील गुरुजी आणि शिष्याकडे लक्ष दिले नाही. गुरुजीने शिष्यास गुरुकुलामध्ये परत जाण्यास सांगितले. शिष्यास काहीच कळाले नाही गुरुजींना काय सांगायचे होते आणि त्यांना काय शिकवायचे होते. जेव्हा शिष्य हा चालत होता, गुरुजी म्हणाले, हे मुला, माझ्यासोबत राहून तूने धर्मग्रंथांबद्दल ज्ञान घेतले, परंतु व्यावहारिक ज्ञान हे घेणे हे अजून बाकी होते. तूने त्या 3 लोकांना पाहिले. ती 3 लोक आपल्या कामात इतकी मग्न होती की त्यांना कोणीतरी त्यांना बघत आहे हे देखील लक्षात आले नाही. जेव्हा व्यक्ती संपूर्ण शरीराने आणि मनाने एका कामावरती लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी त्याच्या सोबती काय चालू आहे हे देखील त्याला माहीत नसते. त्या व्यक्तीला एकतर लोक काय बोलतील याची चिंता नसते, किंवा ते काम पूर्ण झाले नाही तर काय होईल याची चिंता नसते. तो व्यक्ती त्याचे काम शांत मनाने करत असतो आणि सर्व चिंतांपासून मुक्त असतो. जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने जीवनात त्याचे काम पूर्ण करत असते, तेव्हा ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते आणि जगातील कोणतीही ताकद त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. बी पॉझिटिव्ह आणि पुढे जात जा. थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल.